लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती खरी लाभावी न प्रीती। आपल्या संतांनी एक सुद्धा जागा एक सुद्धा ठिकाण आईचं वडिलांचं वर्णन करताना सोडलेलं आपल्या धर्म परंपरेमध्ये धर्मशास्त्रामध्ये दिसत नाही। प्रत्यक्ष संतांची अनुभूती घ्या, वेदाची श्रुतीची अनुभूती घ्या। माऊलीला प्रत्यक्ष देवता मानण्याची पद्धत आपल्या धर्मामध्ये। पिता स्वयंमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी। आपण घरामध्ये प्रत्यक्ष दिसणाऱ्या दोन देवता आहेत, त्यामध्ये एक वडील आणि दुसरी आई। त्या दिसणाऱ्या देवता आहेत, कळत न कळत त्या देवतांचा अवमान होण्याची दाट शक्यता आपल्या आयुष्यामध्ये असते। म्हणून संत वेळोवेळी त्याचा आघात आपल्यावर करतात। तुम्ही जा गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। का वर्णन केलं गुरुंचं? अहो ज्या गुरुंजवळ बसलेले आहेत, गुरुंचं जवळ चाललेलं आहे, पण हे वर्णन का करून घ्यायचं? अनावधानाने मी ज्यांच्याकडे अध्ययन करतोय ते मला इतकं दिव्य ज्ञान माझ्या जवळ देत आहे, सर्वस्व मला दान करत आहे, पण मी ज्ञानी झाल्यानंतर त्यांची अवहेलना माझ्याकडून होऊ नये, त्यांची विडंबना माझ्याकडून होऊ नये, त्यांचा अपमान माझ्याकडून होऊ नये, याकरता हे नमन दररोज करायचं। तशी आई वडिलांचा अवमान होऊ नये याकरता काही धर्मशास्त्रातली धर्म परंपरेतली आणि संत साहित्यातली प्रमाण मनुष्याने दररोज म्हणाले। दररोज लेकुराचे हित हा अभंग रोज म्हटला जातो। काकड्यामध्ये हा अभंग म्हटल्याशिवाय काकडाच पूर्ण होत नाही, याचा अर्थ आहे त्या काकड्याच्या निमित्तानं हा म्हटलेला अभंग आपल्या आई प्रतीची अंतःकरणातली कृतज्ञतेची भावना सुद्धा व्यक्त करत असतो। तिला कोणती उपमा देता येत नाही आणि तिचं वर्णनही जगामध्ये करता येत नाही। जगात अनेक गोष्टी पवित्र आहेत, त्या पवित्रतेच्या शिखरावर सगळ्यात शिखरावर काय पवित्र मानला असेल महाराज? त्या आईचं प्रेम पवित्र मानलं। मुळात प्रेमच पवित्र आहे, पण त्यातही मातृप्रेम त्याची बरोबरी कोणी जगात करू शकत नाही। त्याच्या इतकं कोवळं, त्याच्या इतकं प्रेमळ, त्याच्या इतकं स्वच्छ, निकोप, निस्पृह, आनंदी, समाधानी, टोक कळसाचं शेवटचं स्थान दुसरं जगाच्या पाठीवर पाहायला मिळत नाही। म्हणून आई आई दुर्दैव या गोष्टीचं आहे की या जगामध्ये कांडोळ परिवारासारखे काही क्वचित परिवार जे आपल्या तुमच्या नजरेला येत आहे। तुम्ही जर पुणे मुंबई सारख्या नाशिक सोडून शहरामध्ये गेला आणि तिथं करोडपती माणसाच्या घरी तुम्ही गेलात तर तिथं आई वडिलांचा सन्मान होईलच का, त्यांची पूजा होईल का, असं म्हणून थोडंसं धाडसच होत आहे आताच्या काळात।
त्यामुळं वेळोवेळी आई या शब्दाचा, बाप या शब्दाचा आगाश शास्त्राने केला, संत साहित्याने केला आणि त्या संत साहित्याच्या उपासकांनी माझ्यासारख्या कीर्तनकारांनी सुद्धा केला. समाजाला आई, समाजाला बाप करणं ही काळाची गरजच आहे. ती जर कळाली तर म्हातारपणात मुलगा ही हक्काची काठी आई वडिलांना मिळू शकते. कारण माझी हरणी गुंतली सगवण्याराणी, माझी हरणी गुंतली सगवण्याराणी, अडकली गवने वेळी आंधळ्याची काठी, अडकली गवने वेळी आंधळ्याची काठी. आंधळ्याला डोळे गेल्यावर जेवढं दुःख होत नाही तेवढं आंधळ्याच्या हातातली काठी गेल्यावर त्याला त्रास होतो. का? त्याला माहिती ही काठीच माझ्या जगण्याचा सहारा आहे. तसं आई वडिलांना म्हातारा झाल्यावर जेवढं दुःख होत नाही तितकं म्हातारपणात एका मुलाने आईला दिलेल्या त्रासाबद्दल, आईला केलेल्या अंतराबद्दल तिला असं वाटतं माझ्या हक्काची काठी हरवली. आता म्हातारपणाचं आई वडिलांचं टॉनिकच मुलांचं गोड बोलणं आहे, कुठले औषध नाही. तुमच्या गोड बोलण्याचा व्यवहार आई वडिलांचं जीवन समाधानी करू शकतं आणि त्या समाधानाच्या जीवनापर्यंत म्हातारपणात त्या आई वडिलांना आणावं याकरता आपल्या संतांनी अहोरात्र प्रयत्न केले. अरे नुसती व्यवहारामध्ये तिला कोणती उपमा देत बसू नका. नाही, आमची आई अशी आहे, आमची इतकी मोठी आहे आमची आई. अरे बाबा, कसं आहे तुझ्या आईचं प्रेम? माझ्या आईचं प्रेम ना या सूर्यनारायणासारखी माझी आई आहे. या सूर्यनारायणाची, अरे तो सूर्यनारायण माझ्या आईची काय बरोबरी करणार आहे? जो सूर्यनारायण सकाळी 12 वाजता दुपारी 12 वाजता त्रास देतो तो सूर्यनारायण आपल्या आईची बरोबरी करेल? करू शकत नाही. 12 वाजेला त्याचा त्रास होतो, पहाटे सुखद वाटणारा सूर्यनारायण दुपारी थांबतो. आमच्या 85 वर्षांची झाली पण आमच्या आईला कधी तापणून कळालंच नाही. इतकी कोडी आमची आई आहे. म्हणून सूर्यनारायणाची दिलेली आमच्या आईला उपमा थोडी आहे. समुद्र पाहिला की मनात येतं कदाचित असंच माझ्या आईचं प्रेम आहे. विस्तीर्ण जलाशय, नजर पुरल तोवर पाणीच पाणी आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, एवढीच माझी आई आहे. एवढं मोठं न गुंफल्या जाणारं, न विणता येणारं, न मोजता येणारं माझ्या आईचं प्रेम आहे. माझ्या आईचा माझ्यात किती जीव आहे, माझ्या आईने मला किती प्रेमाने जिव्हाळ्याने सांभाळलंय. मला नजर पुरते तोवर पाणी आहे. या समुद्रा इतकी माझी आई मोठी आहे. मला असं वाटतं समुद्राकडे पाहून जर आईला समुद्राची उपमा द्यायचं म्हटलं, त्या समुद्रात पाय टाकला, हजारो किलोमीटर वरून येणाऱ्या लाटा आपल्या पायाला स्पर्श करून जात आहेत. नमस्कार करून त्या विस्तीर्ण जलाशयामध्ये प्रवेश केला, तहान लागलेली ओझळ घेतली आणि त्या समुद्रात घातली आणि ओझळीत घेतलेलं पाणी ओठाला लावलं. ओठात 1 सेकंद सुद्धा ते पाणी ठेवावं वाटलं नाही. क्षणा अगोदर ज्या समुद्राला माझ्या आईच्या प्रेमाची उपमा दिली होती लक्षात आलं हा खूप विस्तीर्ण आहे पण हा खारट आहे. माझी आई विस्तीर्ण आहे आणि माझी आई गोड सुद्धा आहे. या समुद्राला, या समुद्राची उपमा माझ्या आईला देता येणार नाही. या समुद्रापेक्षाही माझी आई मोठी आहे. काय तिला उपमा द्यायची या समुद्राची? माझ्या आईचं प्रेम तो गुलाबाच्या पाकळ्यासारखं कोरडं प्रेम. या गुलाबाच्या पाकळ्या त्या सत्काराला, समारंभाला प्रेमाचं प्रतीक म्हणून उपयोगाला येतात. त्या गुलाबाच्या पाकळ्या दिसायला गोड आहे पण गोड्या पाकळ्या प्रेमानं जवळ तोडायला घेऊन गेलो किंवा घ्यायचा प्रयत्न केला, गुलाबाच्या देठाशी नकळत बोट लागलं, टचकन काटा बोटात गेला आणि बोटातून रक्त बाहेर आलं तेव्हा लक्षात आलं हा वरून दिसायला गोड आहे, याचं मूळ मात्र काट्याचं आहे. आमच्या आई वरूनही दिसायला गोड आहे आणि आमच्या आईच्या प्रेमाचा जरा मुळात सुद्धा गोड आहे. जगाच्या पाठीवर भगवत भक्तांनो एक माऊलीच अशी आहे जिला तुम्ही कोणती उपमा देऊ शकत नाही, तिला एका विशिष्ट आकारात व्यापू शकत नाही. करुंगडी कापलं तरी माणसाला दुःख होतं. तिला आपल्या जन्माकरता चरकन पोट फाडून घेतलं, तिला आई म्हणतात. आई वडील या प्रत्यक्ष दिसणाऱ्या देवता तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे ही अपेक्षा ज्ञानोबा यांची. तुमची माझी आई
पवित्र आहे. जगातली सकळ तीर्थाची धुळे जिये का माता पितरे. जगात जेवढी तीर्थ आहे सकळ शब्द आला, त्या सगळ तीर्थांना सुद्धा कुठं पवित्रता शोधायची असेल तर माझ्या आईचं अंतःकर, माझ्या आईचं शरण पवित्र आहे. काय पवित्रतेचं वर्णन. सगळ्या गोष्टी पवित्र नसतात जगात, पण मातृहृदय मातृचरण अंतःकर खूप पवित्र आहे. आणि त्या पवित्रतेला प्रणाम करणारी आपली परंपरा आहे. आपण सगळे तिला उपमा देत बसू नका. आईची सेवा करणं, अरे जीते बाप को रोटी ना दे वो तो मरे बाद पछताए, पोटभर चावल धाबे पर झोक कर कवे को बाप. काय सेवा आईची. काळा रान दिलं कष्टाने कमवून, चांगल्या प्लॉटिंग दिल्या, भर रोडच्या जागा दिल्या, समाज मान्यता दिली, पैसा भरपूर दिला, द्रव्य भरपूर दिलं, वर्ष श्राद्ध आनंदात करायचं, पंचपक्वान्नाचा भेद करायचा, मोठ्या पाकिटाचा कीर्तनकार बोलवायचा, मोठी नायकवादक बोलवायची. हे प्रेम आहे. ही त्या प्रेमाची व्याप्ती नाही, हे त्या प्रेमाचं वर्णन नाही. अरे मेल्यानंतर श्राद्ध करणं कदाचित व्यवहाराचा भाग असू शकतो, पण जिथे बाप को रोटी ना दे, ती मरेपर्यंत तिच्या समोर प्रेमानं भाकरी नेऊन ठेवणं, तिच्याशी गोड बोलणं, ही तिच्या प्रेमाची परतफेड आहे. होत नाही ती. मेल्यावर काही बहादर श्राद्ध करायला नाही. अरे परिवार असावा तो असा. त्याला हुरहुर लागली, आईची हुरहुर लागली. जशी कांडळ परिवाराला लागली, आपल्याला प्रत्येकाला लागणार आहे. प्रत्येक माणसाला कीर्तनाला बसलेल्याला आई कळत नाही असं नाही महाराज, पण आई कधी कळते. आई गेल्यावर जास्त ताकदीने कळते, तोपर्यंत ती कळत नाही. विशाल महाराज म्हणणारे अनेक आहे नाशिकर, पण विशाल म्हणणारी माझी आई आहे. मला विशाल महाराज वर्णन विशेषण, पण त्या विशाल आवाजातलं प्रेम मोजता येत नाही. एक वाजेला दार उघडून घराचा राजो अजून सुद्धा माझी दुसऱ्या दिनमध्ये फोन उचलते. माझा किती रात्री गेलो दुसऱ्या. दररोज गेट समोर आम्ही जेवढ्या गाडी लावतो, माझी गाडी लॉक व्हायच्या अगोदर माझी दार उघडायला मला घ्यायला आलेली असते. याचा अर्थ घरात बायको नाही, घरात वहिनी नाही, घरात दादा नाही, घरात वडील नाही, घरात मुलं नाही, असं नाही. हे सगळे असून सुद्धा लेकराचं दार मीच उघडावं, ही जिची भावना असते तिला माय म्हणतात. अरे जिथं ओठानं सांगून काहीच्या पोटातल्या भुका भागत नाही, तिथं चेहरा पाहिला की जिला पोटातली भूक कळते तिला माय म्हणतात. सांगून माणसं ताट देत नाही, त्याला भूक लागली ते सांगून सुद्धा ताट पुढे येत नाही, पण जिनं चेहरा पाला की कळत. जेवला नाही वाटत्या, काहीच नाही वाटते पोटात, इतकं उपाशी नाही राहिलं पाहिजे. हिला पाहल्या पाहल्या कळत. अरे पोटातली भूक जिला ओठानं सांगावी लागत नाही, तिला आई म्हणतात. काय तिच्या प्रेमाचं वर्णन करू शकतो कीर्तनकार, काय तिचं वर्णन करू शकतात. ज्ञानोबा म्हटले आमच्याकडून तिचं वर्णन होत नाही. भगवंत ज्या वेळेला अभिमन्यूच्या जाण्याची बातमी आईला सांगा, द्रौपदीची मुलं गेल्यानंतरची बातमी आईला सांगा, अश्वत्थाम्याने मुलं मारली, माता शिशुना निधनम सुता निशम्य घोर परितप्यमान हे माता शिशुना निधनम सुता निधनम सुता. जगाचा मालक आहे हो, ज्याला जगातली सगळी कठीण कामं करता येतात.
त्या आत्या आहे, ती मावशी आहे, त्या इतर नात्यांचं आपल्यावर प्रेम आहे, म्हणजे त्या नात्यात आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकार. आई निघून जाते त्यावेळेला मनुष्याच्या जीवनातला प्रेमाचा सागर आठवत तुम्हाला शोधत फिरावं लागतं. प्रेम प्रेम प्रेम. या बाजूला या, आई सोडून बाप सोडून ज्या स्त्रीला पारतंत्र्य जीवन जगावं लागतं तिला विचारा आई कशाला म्हणतात. ती सांगेल माझे भाऊ करोडपती, करोडपती बाबाजवळ पैसा भरपूर आहे, पण आईचं प्रेम नाही हो. लेक सासरा तो माहेरी येणारे माहिती पडता बरोबर सकाळपासून दुपारपर्यंत उंबरठ्यात बसून थोड्या मुलीची वाट पाहणारी आई आहे. 72 वर्षाची माय लेक एसटीतून गाडी उतरली की तिच्या दोन्ही पोरांना घ्यायला जशी नदी समुद्राच्या दिशेने धावते तितक्या वेगात मुलीजवळ पडत जाणारी या जगातलं एक तो दैवत आहे आई. आठवा ते दिवस ज्या वेळेला माहेरातून सासरी जायची वेळ आली, बाबानं साडी चोडी आणून दिली, काय लागतं ते द्रव्य दिलं, पण बस स्टँडवर 1 तास जर गाडी लेकीची आईला उशीर असेल ना नाशिककर, तर मुली बरोबर 1 तास त्या गाडीची वाट पाहणार दुसरं तिसरं त्या घरातलं कोणी नसतं महाराज. आई चकोरासारखी लेकीच्या गाडीची वाट बघत असते. इतकं दैवत कुठं मिळेल आपल्याला काय. राहुनी घरा घर दिसे नामला, दाखवा दाखवा घर माझे मला, दाखवा दाखवा घर माझे मला, दाखवा घर माझे मला.
दिला विसावा निवारा तिन बांधल दिला विसावा निवारा घेऊनिया पंखाखाली भरविला मुखीचा घेऊनिया पंखाखाली भरविला मुखीचा ओढरताला लागली लागे साऊल फुटाया आज गायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया आज गायाळ पक्षी जाई पिलाना भेटाया. ही सगळी वचन बघितली, एक आईबद्दलच्या प्रेमाचं वर्णन बघितलं. कठोरातला कठोर माणूस आईच्या प्रेमाकरता झुरलेला लागतो महाराज. एक विशेष प्रेम आहे आईचं. त्या आईच्या प्रेमाचं तुम्हाला मला ओरड पडली यात नवल नाही. कधी कोण्या प्रवाहात ज्ञानोबा माझे वाहले नाही होत. देवाच्या चरणांचं सोडून ज्ञानोबांनी आयुष्यात स्वप्नात सुद्धा कोण्या चरणाचं वर्णन केलं. इतकं तुम्ही संतांच्या ज्ञानोबा आहे तुकोबा आहे का तुम्ही इतक्या आईच्या चरणाचं आईच्या अंतःकरणाचं वर्णन करतात. तितकी पवित्रता जगण्यात अन्यत्र कुठं दिसत नाही का? संतांना जर विचारलं तर तितकी पवित्रता खरंच इतर ठिकाणी कुठं दिसत नाही. आणि संतांनी सांगावं याचा अर्थ आम्हाला पवित्रता कळत नाही का? आपल्याला काय कळतं महाराज? आपण नेहमी त्याचं चिंतन करतो. आपण गाजरपारखी माणसं आहे, आपल्याला कवडीचं ज्ञान नाही. फक्त आपल्याला असं वाटतं मला कळतंय. काय कळतं आपल्याला? आपण कशाला पवित्र म्हणतो, कशाला अपवित्र म्हणतो? काही गोष्टी दिसायला अपवित्र आहे पण पवित्र आहे. काय काय पवित्र आहे जगात? अहो मेंढीच्या लोकराचं हे कापड हे घोगळं पवित्र आहे. तांब्या पितळाचे भांडे त्याचं पवित्रतेचं वर्णन आलं. सोना हा धातू पवित्रतेचं वर्णन आलं. गोमाता पवित्र आहे. गाईचं दूध त्याच्यात पवित्रतेचं स्वतंत्र वर्णन आहे. अहो या दिसणाऱ्या गोष्टी काही पवित्र आहेत आपल्याला माहिती आहे. काही ठिकाणचा जन्म अपवित्र आहे पण त्यांची पवित्रता आहे. काय काय? उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम हे पवित्र आहे. पहिलं त्यातलं उच्चिष्टम शिवनिर्माल्यम वमनम शवकर्पटम आणि काकविष्टा समुद्भवा. 5 गोष्टीचं वर्णन पवित्रतेच्या संदर्भात आलेलं आहे. किती पवित्र आहे? एखाद्याचं उष्ट पवित्र, उष्ट खाणं चांगलं आहे पण आपल्या परंपरेत उष्ट सुद्धा पवित्र आहे. एखाद्याची उलटी पवित्र आहे, वांती पवित्र आहे. त्याला ओघावं आता म्हणावं आपल्याला हे घ्या तुम्ही प्या, प्या तुम्ही येईल मी. अपवित्र ते घाण आहे. पण वमनम शिवनिर्माल्यम देवाला एकदा वाहलेली वस्तू परत पूजेला चालत नाही. पण भगवान शंकराला वाहलेली वस्तू परत पुन्हा चालते, तिला अपवित्रता येत नाही. चौथी गोष्ट आहे शवकर्पटम. प्रेताच्या अंगावरचं वस्त्र जर तुम्हाला कोणी घालायला दिलं तर तुम्ही घालाल का? भारी भारी आहे, 10,000 रुपये भेटला कपडा आहे तरी आपण घालू शकत नाही. पण शवाच्या प्रेताच्या अंगावरचं वस्त्र सुद्धा पवित्र मानलं आपल्या परंपरेमध्ये. आणि शेवटची गोष्ट आहे काकविष्टा समुद्भवा. इथं विष्ठाचं पवित्र आहे. त्यात कावळ्याची विष्ठा कोणी पवित्र मानेल का? पण ती पवित्र आहे. या सगळ्या गोष्टीचं वर्णन आपल्या परंपरेत दिसतंय. उच्चिष्टम उष्ट पवित्र आहे. काय कोणतं उष्ट पवित्र आहे? गाईचं दूध उष्ट आहे. काय दूध देते कोणाकरता? वत्साचे निवसे दुबते होय घर देशे झाले पांडवांचे निमिसे जगदोधरण. गाय वासराच्या हेतून दूध देते. गाईला पाना फोडण्याकरता वासरू सोडावं लागतं तेव्हा ती पाना सोडते. पण तुम्ही
तुम्ही मी ती हुशार, फक्त दुधाचा भेस त्याच्या ओठाला आणि त्याच्या तोंडात दिसला की आपण ते बछड बाजूला काढून घेतो आणि त्याचं सगळं पुष्ट दूध भांड्यात काढून देतो. ते अपवित्र मानलं जातं. गाईचं दूध तुम्हाला मला चालता येत नाही. गाईचं दूध हे भगवंताच्या पूजेला सुद्धा चालतं. अगदी पंचामृत दुधाशिवाय तयारच होत नाही महाराज. इतकं ते पवित्र. उच्चिष्टम शिवनिर्माल्यम, भगवान शंकराला समर्पित केलेली वस्तू पुन्हा उपयोगाला येते. पुढे येते त्याचं वर्णन असं आहे. ज्यावेळेला गंगा मातेचा जन्म झाला, गंगा माता भगीरथ राजाने प्रयत्न केले. त्या कुळामध्ये अंशुमान असेल, राजा दिलीप असेल, सगळ राजाची 60,000 मुलं जळून भस्म झाली होती. पण भागीरथी तिला काय नाव पडलं. भगीरथ राजाने प्रार्थना केली आणि तिला धारण केलं. वास्तविक तिला प्रार्थना करताना तू म्हणायचा तू ये बाबा. त्यावेळेला चित्रपटातलं गाणं बदललं. गंगा हमारी कहे बात ये रोते रोते क्रांति, गंगा हो गई पापियों के पाप धोते तेव्हा आली पाप धुण्याकरता. पण चित्रपटात मला त्या गायकाचा भाव तेवढा आवडला की तिला आणलं कशा करता समाजाने तिला केलं कसं. त्या समाज व्यवस्थेने तिच्याकडे पाहताना कुठला धर्म पाळला. ती गंगा माता म्हणे मी येते पण माझा इतका वेग आहे की त्या वेगाच्या आधारावर इथली माणसं जगू शकत नाही. कोण धारण करेल तो वेग. स्वतः भगवान शंकराला सगळ्या ऋषी मुनी देवता यक्ष किन्नर जपी तपी सिद्ध लोकांनी प्रार्थना केली आणि भगवंताला सांगितलं तुम्ही गंगा मातेचा ओघ धारण करा. गंगा मातेला तो ओघ धारण करायला, तो गंगा मातेचा ओघ धारण करायला भगवान शंकराला भाग पडलं. त्यांनी आपल्या जटेमध्ये स्थान दिलं गंगा मातेला, जटा. पण त्यांनी असं स्थान दिलं की बांधून घेतलं जटे की बाहेरच मोकळे होतो. त्या गंगा मातेला वाटायचं माझी ताकद जास्त आहे, माझं बल जास्त आहे. भगवान शंकर म्हटले तू कोणाचाही नाद कर, या बाबाचा नाद करू नको. इतकी मोठी गंगा जटेत बांधून ठेवली भगवान शंकर. हा देवादी देव महादेव. ती आतल्यात गुदमारायला लागली. ती म्हणा मला बाहेर सोडा, मला बाहेर सोडा, मी आतल्यात किती दिवस राहू. मग तेव्हा भगवान शंकर म्हटले हिला आमचं नाव जर देत असाल तर आम्ही तिला बाहेर सोडतो. म्हणून तिला जटाशंकरी म्हणतात गंगा मातेला. एक जटा सोडली भगवान शंकरानं आणि ती गंगा माता वाहायला लागली. गंगा माता भगवान शंकराच्या मस्तकावरून भूमीवरती पडली, डोक्यावरून भूमीवर पडली. म्हणजे शिवनिर्माल्य आधी देवाला समर्पित केली गंगा माता आणि नंतर वाहायला लागली. पण वाहता 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 वाराणसीला तेच गंगा मातेचं पाणी घ्यावं लागतं आणि काशी विश्वेश्वराच्या शिवलिंगावर घालावं लागतं. याला म्हणतात वाहलेलं परत शिवनिर्माल्य. दुसरं देवाला कोणतं वाहता येत असेल, कोणतं पवित्र होत नसेल तर ती गंगा माता आहे. शिवनिर्माल्यम ती पवित्र आहे. देवाला वाहलेली भूमीवर पडली तरी पुन्हा वाहता येते. तिसरी गोष्ट पवित्रतेच्या यादीमध्ये आली काय, वमनम, वांती पवित्र आहे. कोणाची? मधमाशी काय करते हो, अख्खं मध गोळा करून आणते आणि गोळा करून 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 आपलं गोळा केलेलं मध त्या पोळीमध्ये सोडते. ओकते ते पोळीमध्ये मध, गोळा करून आणलेलं मध त्या पोळीमध्ये ओकारी देऊन 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 सगळी पोटातली घाण त्या पोळीत सोडते. पण ती पोटातली त्या मधमाशीने ओकलेली घाण किती पवित्र आहे. तिला घाण सुद्धा म्हणावं वाटत नाही, इतकी पवित्र आहे. हो, देवाच्या पूजेला मध घातल्याशिवाय देवाची पूजा होत नाही. मला इतकं पवित्र काही नाही, इतकं म्हणून पवित्र आहे. चौथी गोष्ट आहे शवकर्पटम, प्रेताचं पांघरलेलं वस्त्र सुद्धा पवित्र आहे. कोश किडा आहे, तो काय करतो कोश किडा, आपले तंतू गोळा करत राहतो, विणत राहतो. पण विणता 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 त्याचा कोश पूर्ण झाला, त्याचा धागा पूर्ण झाला की त्याला मरावं लागतं.
आणि शेवटचा धागा गुंपला की तो मरतो. पण मरताना गुंपलेला धागा त्याच्या अंगावर असतो महाराज. मग त्या किड्याला, कोश किड्याला प्रेत त्याचं बाजूला काढावं लागतं आणि त्यानं विणलेला तो कापड, त्यानं टाकलेला तो धागा बाजूला काढून धाग्याला धागा मिळून एक रेशमाचं वस्त्र तयार केलं जातं. प्रेताच्या अंगावरचं वस्त्र किती पवित्र आहे. अहो ब्राह्मण देवतेला सोडून नेसल्याशिवाय देवाची पूजा करता येत नाही, यात नवल नाही. देवाला सुद्धा सोडून नेसल्याशिवाय वर्णन आहे. तुळसी हार गळा कासी, तुळसी हार गळा कशी पवित्र आहे. विष्ठेच्याच पोटी जन्म झाला ना कोणाचा, पिंपळाचा. पिंपळाची बी कावड्याच्या पोटात जावी आणि तिथं उकडल्या जावी. उकडवणी नऊ मासावरी जसं पोरग उकडलं जातं आईच्या गर्भात, तशी पिंपळाची बी कावड्याच्या पोटात उकडल्या जावी आणि उकडून त्या कावड्यानं ती बी विष्ठेत टाकावी. त्या कावड्याच्या पोटातून विष्ठेतून बाहेर आलेली पिंपळाची बी कावड्याच्या पोटातून पडल्याशिवाय पिंपळाच्या झाडाचा जन्मच होत नाही. तसं पिंपळाचं झाड जन्माला येत नाही. जगात जेवढी पिंपळ जन्माला आलेली ती कावड्याच्या पोटातून आलेली. त्याला म्हणतात का कविष्कार समुद्भवा. काही गोष्टी दिसायला अपवित्र आहे तरी पवित्र आहे, काही गोष्टींचा जन्म अपवित्र आहे तरी पवित्र आहे. पण जिचा जन्मही पवित्र आहे, जिचं जगणंही पवित्र आहे आणि जिचं वागणंही पवित्र आहे, ती या जगामध्ये तिला पवित्रतेचा भाग कुठं लागू होत नाही. म्हणून ज्ञानोबरांनी जगातली सगळी तीर्थ आईच्या चरणाजवळ आणली. जगी तेची पवित्र, भक्ती कथेसी मैत्र. जया पुरुषा भक्ती कथेसी मैत्र. ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र. इथं जगातली सगळी तीर्थ यावी आणि आमच्या आईच्या चरणाला लागून पवित्र होत राहावं. अहो महाराज, इतकं पवित्र आईचं जीवन, आईचं चरण तुम्ही का म्हणता? त्या सगळ्या गोष्टींची कारणं या अभंगामध्ये आपल्याला दिसतात.